हा ए शांत बसायला. हा आता एक बसल्या बसल्या ना आपण एक छोटासा खेळ घेऊ आपण. खेळ म्हणजे हा तर तुम्ही काय करायचं, मी पक्ष्यांची नाव घेतली का फक्त म्हणायचं बुल म्हणायचं. हात असे वर करताय. हा मी म्हटलं कावळा, तर काय करणार तुम्ही? हा आता त्यांना माहिती आहे, मुलांना आता तुम्हाला बी माहिती आहे, तुम्ही शाळा पाहिलेल्या आता सगळे. फक्त असं हात वर करायचं. काय करायचं? हा भूर करायचं. इथं बसलेल्यांनी सुद्धा सगळ्यांनी. हा कावळा. आता आवाज येत नाही हा भूर. हा कावळा, चिमणी, पोपट, राघू, मैना, बदक, गाय. बर. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता, असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी स्त्रियांचा आदर होतो, सन्मान होतो, त्या ठिकाणीच देवतेचा वास असतो. मग स्त्री एवढी गौरवशाली किंवा स्त्रीची महती काय आहे, तर आई पोटी बाळ जन्मते, आई पहिला गुरु, हात आईचा धरून होते जीवन त्याचे सुरू, तीच घडविते पाया आणि तीच बसविते चिरा, नारी पोटी विश्व उपजते, नार निर्मिते नरा. म्हणजे या विश्वाची उत्पत्ती करणारी ही स्त्री आहे, तिला आदिमाया म्हणतो आपण. आणि ह्या सगळ्यांची उत्पत्ती, सगळ्यांना संस्कार करणारी ही आई आहे, ती माता आहे आणि ती स्त्री आहे. पहा, आपण जर पूर्ण भारतात जर फिरलो ना, तर सगळ्यात जास्त मंदिरं ह्या देवींचे मंदिर आहेत. पहा, म्हणजे कालिका, दुर्गा, वैष्णवी, लक्ष्मी, पार्वती, म्हणजे सगळ्यात जास्त मंदिरं हे देवींचे आहेत. म्हणजे आपल्या देशात पहा, जेवढे मंदिरं देवांचे नाहीत त्याच्यापेक्षा जास्त देवींचे मंदिर आहेत. त्याचं एक कारण आहे की पूर्वीच्या काळी ह्या स्त्रिया ह्या शूरवीर होत्या, पराक्रमी होत्या आणि ह्या लढाया करणाऱ्या होत्या. म्हणजे ज्या वेळेस राक्षस देवांनाही आटोपले नाहीत, अशा वेळेस दुर्गा देवीचा अवतार झालेला आहे, अशा वेळेस कालिका मातेचा अवतार झाला आहे. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. म्हणजे त्या सुद्धा ते एक स्त्रियाच होत्या. पहा, आपण काय करतो की काही स्त्रियांना देवते स्वरूप मानलं आणि पूजा केली का आपल्याला काय वाटतं, हे आपलं काम नाही. हे कोणाचं काम आहे, तर हे त्यांचंच काम होतं, आपलं काम नाही. तर पहिली गोष्ट, आपण ज्यांची पूजा केली त्या सावित्री माता, जिजाऊ, अहिल्यादेवी, ह्या कोण होत्या? आपल्यासारख्या सर्वसामान्य होत्या. म्हणजे ते एका स्त्रीच होत्या, परंतु त्यांचं कार्य पाहिलं, आजही तुम्ही त्याच तोडीचं तितकंच तोलामोलाचं काम करताय. परंतु त्याच्यातलं मला एक उदाहरण सांगायचं आहे की सिंधुताईंचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सिंधुताई सपकाळ. पहा, त्यांची तर कथा अशी की अगदी लहान वयात, म्हणजे 4थी शिक्षण झालं आणि त्यावेळेस लवकर लग्न व्हायचं आणि लहान वयात लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर 10-12 वर्षाच्या होत्या त्या. आणि 10व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्या सासरी गेल्या. आणि सासरी गेल्यानंतर ज्यावेळेस त्या मजुरीने कामाला जायच्या, परंतु काही तिथं मजुरांवर अन्याय व्हायचे. आणि अन्याय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी प्रतिकार केला. आणि मग तिथल्या त्या मुकादमाने त्यांच्या कुटुंबाला सांगितलं की ही त्रासदायक आहे. आणि मग तिच्या